चला आपण सुरुवात करायची आज. मग तुमची ही आहे जातकथा आज यायचे. मतक भत्तम मतक भत्तम जातक कथा. मतक भत्तम जातक कथा. आता ही कथा जी आहे, ही कथामध्ये ह्या कथेमध्ये खूप खूप शिकण्यासारखं आहे. या कथेतून, या जातक कथेतून खूप खूप शिकण्यासारखं आहे आणि खूप खूप ऑब्जेक्शन घेण्यासारखं पण आहे, प्रश्न उपस्थित होण्यासारखे पण आहे, मनाला काही गोष्टी न पटण्यासारख्या पण आहेत. अशा सर्व बाबी ह्या मतक भत्तम जातक ह्या कथेमध्ये आहे. तर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की ही जातक कथा जी आहे त्यामध्ये जे काही वर्णन आहे किंवा जे काही भगवान बुद्धांनी सांगण्याचा प्रयत्न जो केलेला आहे, जो संदेश दिलेला आहे, जो काही उपदेश दिलेला आहे, तो आधी आपण व्यवस्थित समजून घेणं महत्वाचं आहे. तो समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती शंका कुशंका काही तुमचे असतील तर त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करू शकतो. परंतु यामध्ये ज्या गोष्टींना बरेचसे लोक नाकारतात, विशेष करून आंबेडकरी अनुयायी जे आहेत, बौद्ध जे आहेत, ते बऱ्याचशा या कथेमध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्यांना ते नाकारतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्या गोष्टींच्या आधारावरच बरेच म्हणजे काय पूर्ण तत्वज्ञान जे आहे, बुद्धांचं तत्वज्ञान जे आहे ते आधारित आहे आणि दॅट इज ट्रू. फक्त तुम्हाला त्यातले डीप ज्या कन्सेप्ट जे आहेत, ज्या संकल्पना आहेत, जे सिद्धांत आहेत किंवा त्यातलं जे मर्म जे आहे त्याचा अर्थ किंवा माहिती, इन्फॉर्मेशन किंवा अभ्यास होणं किंवा करणं महत्वाचं आहे. त्यावेळेस ते आपल्या वचनी पडतं किंवा आपल्याला ते समजून येतं. कारण का की आतापर्यंत जे पण काही तत्वज्ञान बुद्धांचं लोकांच्या समोर ठेवण्यात आलं आहे ते एका विशिष्ट धर्माच्या विरोधामध्ये असं ते तत्वज्ञान आहे असं भासवण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, एखाद्या धर्मामध्ये असं असेल तर मग बुद्ध धर्मामध्ये असं नाहीच आहे. म्हणजे त्या बुद्ध धर्माचा अभ्यास केलेला असो किंवा नसो, किंवा कुठलीही ऐकीव माहिती किंवा पेपर मधली माहिती किंवा टीव्ही वगैरे याच्यावरची जी माहिती ऐकून, किंवा आता तर सोशल मीडिया तर जबरदस्त आहे. सोशल मीडियामध्ये म्हणजे सकारात्मक गोष्टीच्या ऐवजी नकारात्मक गोष्टी इतक्या म्हणजे वाऱ्याच्या वेगापेक्षा फोफावतात किंवा पसरतात, त्याचा म्हणजे काही विचारच नाहीये. तर अशा ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही जी कथा जी आहे मतक भत्तम जातक कथा, यामध्ये भगवान बुद्धांनी विशेष करून पाणाती पाता म्हणजेच काय, प्राण्यांची हिंसा करू नये हा फार मोठा उपदेश भगवान बुद्धांनी मतक भत्तम जातक कथेमधून दिलेला आहे. तर प्राण्यांची हिंसा करू नये, प्राण्यांची हिंसा केल्याने काय होते, त्याचे विपाक काय आहेत, त्याचे आदिनव काय आहेत, त्याचे फळ काय आहेत, ते सुद्धा भगवंतांनी या ठिकाणी बोधिसत्व असताना, ते रुक्ष देवता असताना त्यांच्या समोरची घडलेली घटना जी आहे
ती घटना या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. आता ही जी घटना जी आहे ही केव्हा घडलेली आहे? बोधिसत्व असताना, भगवान बुद्ध बोधिसत्व असताना ती घटना घडलेली आहे. आणि त्याचा रेफरन्स जो आहे, म्हणजे त्या काळामध्ये काही एका व्यक्तीने पानाती-पाता म्हणजे प्राण्याची हिंसा केली होती. ती हिंसा म्हणजे त्याचा घात केल्यामुळे पुढे त्याला त्याचे फळ काय मिळाले, त्याचा विपाक काय मिळाला, त्याचे दुष्परिणाम, त्याला पुढे दुःख काय भोगावं लागलं, हे भगवान बुद्धांनी ह्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. तर या कथेमध्ये एक ब्राह्मण आहे, एक एळका आहे. एळका माहिती ना? एळक, मेंढी मेंढी ऊल असतं. मेंढी मेंढी हा हा, मेंढी, बरोबर, करेक्ट. हा, मेंढी. मेंढी मधला पुरुष म्हणजे पुल्लिंग जो असतो त्याला एडका म्हणतात ना? मेंढा मेंढा बोलतात. हा, मेंढा, करेक्ट. हा, मेंढा. मेंढा, मेंढ्यालाच एडका वगैरे पण म्हणतात वाटतं, पण मेंढा म्हटलं तरी चालेल किंवा एडका म्हटलं तरी चालेल. तर हा एडका आहे. नंतर एक ब्राह्मण आहे, त्याचे अंतेवासी आहे. म्हणजेच काय, त्या ब्राह्मणाच्या कडे शिकणारे जे दोन शिष्य आहेत, त्याच्या जवळ राहून जे शिकणारे शिष्य आहेत, यांचा उल्लेख केलेला आहे. आता ही जी कथा जी आहे, ही कथा मागच्या बोधिसत्वाच्या वेळेपासून सुरू होते आणि वर्तमान काळामध्ये ती भगवान बुद्ध त्याचा संयोग किंवा योग जुळून भिक्षूंना ते सांगत असतात की प्राण्याची हिंसा केल्यामुळे तुम्हाला म्हणजे किती वर्ष तुम्हाला त्याचं प्रायचित्त किंवा विपाक मिळतो, त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. तर ती जी कथा जी आहे, ती कथा आपण आता मी तुम्हाला ती प्रेझेंट करतो स्क्रीनवरती, आणि ते एक एक शब्द, एक एक वाक्य वाचून त्यातला अर्थ आणि व्याकरण हे दोघं आपण बघत चालूया. आज उपस्थिती फक्त 23 लोकांची आहे. मला असं वाटतं की बऱ्याच जणांना व्याकरण हा विषय जो आहे हा थोडासा म्हणजे कठीण वाटतो आहे. आणि त्यात विशेष म्हणजे जातक कथाचं व्याकरण वाचताना आपण घेत आहोत, तर त्यामध्ये त्यांना रस नाही, किंवा जो मेन उद्देश आपल्याला साध्य करायचा आहे त्या उद्देशालाच ते अनुपस्थित राहत आहेत. तर ही गोष्ट काय आहे, थोडीशी चिंताजनक आहे. जर तुम्ही व्याकरणाचा जर समजा नीट अभ्यास केला असता, सगळ्या विभक्ती वगैरे किंवा क्रियापद, सर्वनाम वगैरे, तर आता जे काही मी जातक कथा वाचतो तर त्याच्यातनं बऱ्याचशा माहिती तुम्हाला मिळाली असते आणि अर्थही मिळाला असता, म्हणजे बोर झालं नसतं. तर एनिवे, प्रत्येकाची रुची ही वेगवेगळी असते. या ठिकाणी प्रभाकर वानखेडे जे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपला ह्या कथेचं म्हणजे मतक भक्तम जातक कथेचा पूर्ण व्याकरण जे आहे, शब्दान्वय प्रत्येक शब्दाचं व्याकरण आहे ते त्यांनी मला लिहून पाठवले आणि फार सुंदर केलेलं आहे त्यांनी. म्हणजे वरती वाक्य घेतलेले आहेत आणि प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक शब्दाच्या खाली त्याची विभक्ती कोणची आहे किंवा त्याचा कंज्युकेशन म्हणजे क्रियापद काय आहे, कर्ता काय आहे, कर्म काय आहे, किंवा त्याचा अर्थ काय आहे, अशा पद्धतीने त्यांनी सुंदर त्या कथेचं जे व्याकरण आणि अर्थ हे प्रेझेंट केलेलं आहे. आणि हेच मला अपेक्षित आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही जर समजा अभ्यास केला किंवा पुढे तुम्ही सरकलात, तर तुमचं हे टार्गेट जे आहे किंवा तुमचं प्रगती जी आहे पाली भाषेमध्ये नक्कीच होईल असं मला वाटतं. तर मी आता ही जातक कथा जी आहे ती प्रेझेंट करतो तुम्हाला. माझं स्क्रीन प्रेझेंट करतो.
आणि मग नंतर आपण वाचायला सुरुवात करू. स्क्रीन दिसते? दिसते हो दिसते. सर. हो सर. तर बघा, ही जी जातक कथा आहे या ठिकाणी मतक भक्त जातक वर्णना म्हणजे वर्णन असं इथे लिहिलेलं आहे. आणि सुरुवातीलाच काय शब्द आहे बघा, एवं चे सत्ता जानेयुंग ती. म्हणजेच काय, एवं म्हणजे अशा प्रकारे चे जो आहे हा जरच्या अर्थाने वापरला जातो. जर तर म्हणतो ना आपण, यदी चे हे जे आहे ते जर त्या अर्थाने त्याचा उपयोग केला जातो. सत्ता मीन्स प्राणी. सत्ता म्हणजे काय, प्राणी. आणि सत्ता हे अनेक वचनामध्ये झालेलं आहे. अनेक वचनामध्ये सत्ता. जानेयुंग, आता हे सत्ता अनेक वचनामध्ये आहे, त्याच्यामुळे हा जानेयुंग म्हणजे जान अधिक एयुंग. आता हा एयुंग जो आहे याच्या वरचा जो टिंबा आहे तो इथे लोप होऊन हा जो ती जो आहे त्याला न च्या स्वरूपामध्ये तो जोडला गेलेला आहे. ही पाली भाषेमध्ये ही अशा प्रकारची एक फॅशन किंवा पद्धत आहे. ऍक्च्युली हा याची जर फोड केली तर हा नुसता ती आहे आणि हा जो न जो आहे अर्धा तो इथे यू वरती टिंबाच्या स्वरूपामध्ये आहे. जर समजा आपण असं वाचलं जानेयुंग ती तरीही बरोबर आहे, म्हणजे त्याची फोड करून, किंवा जानेयुंग ती न फोड करता त्याचा उच्चार असा होतो. आता आपल्याला माहिती आहे एय एयुम एयासी एयाथ हे कुठल्या मूड मधले किंवा कुठल्या अर्थामधले हे प्रत्यय आहेत? दर्शक सर्वनाम. नाही. एयुम एयासी एयाथ विद्यार्थ. हा विद्यार्थ मधले हे प्रत्यय आहेत. विद्यार्थ जर तुम्ही बघितला म्हणजे विद्यार्थ्याचा उपयोग केला जातो संभावना जिथे असेल, जिथे रिक्वेस्ट असेल, जिथे प्रार्थना असेल, अशा गोष्टी जर तुम्हाला दर्शवायच्या असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचे आपण प्रत्यय वापरतो. जर मग इथे भगवान बुद्धांनी तीच संभावना सांगितलेली आहे. एवंचे सत्ता जानेयुंग ती, म्हणजेच अशा प्रकारे जर प्राण्यांनी जाणले तर, तरचा हा भाग अध्यारोत आहे. पण किंवा जर प्राण्यांनी असे जाणले तर काय होईल, मग पुढे भगवान बुद्धांनी ही पूर्ण कथा सांगितलेली आहे. किंवा जर प्राण्यांनी अशा प्रकारे जाणावे, जर अशा प्रकारे जाणले असे संभावना आहे. इथे काय आहे, संभावना आहे अशी. अशा प्रकारचं हे एवढं वाक्य आहे. एवंचे सत्ता जानेयुम. तर नंतर मग भगवान बुद्ध पुढे त्या संदर्भामध्ये कथा सांगतात. कसे सांगतात? इदं सत्ता जेतवने विहरंतो मतक भक्तं आरभ्य कथेसी. इदं हा जो शब्द जो आहे हा काय आहे,
नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, काय आहे? पुल्लिंग आहे, नपुंसकलिंग आहे. जर तुम्ही सर्वनामाचा जर उपयोग केला, आपला अभ्यास केला असेल, तर तुम्हाला हा इदं शब्द जो आहे हा कळेल. इदं. नपुसक लिंग दर्शक येस सर्वनाम आहे. येस येस, नपुंसकलिंग दर्शक सर्वनाम. आणि हा काय दर्शवतोय? इदं मतक भत्तं. हा मतक भत्तं जो आहे ना, याच्याशी हा इदं शब्द कनेक्टेड आहे. म्हणजे हे जे मतक, मतक म्हणजे काय? मेले मत म्हणजे मेलेला, हा मृत. मृत मृत हा मृत, आणि त्याला क लागलेला आहे म्हणजे मेलेला वाव्याचे भत्त. म्हणजे जो व्यक्ती मरतो त्याच्या संदर्भामधलं जे काही आहार आहे किंवा भत्त आहे त्याला मतक भत्त असं म्हटलेलं आहे. तर इदं मतक भत्तं म्हणजेच काय? हे मृत जेवण असं आपण त्याला सरळ सरळ आपण मराठीमध्ये जर सरळ आपण त्याचं ट्रान्सलेशन केलं तर काय होईल? हे मृतक जेवण. काय? सत्ता जेतवने विहरंतो. सत्ता म्हणजेच काय? तथागत भगवान बुद्ध. जेतवने विहरंतो. जेतवने, जेतवन हा आकारांत शब्द आहे, नाऊन, बरोबर. म्हणून ए हा प्रत्यय इथे लागलेला आहे. वन अधिक ए, जेत वन अधिक ए, म्हणून जेतवने. आणि ही काय झाली मग? सप्तमी, म्हणजे जेतवनामध्ये. सप्तमीचा अर्थ काय होतो? च्या, आच्या बाहेर वगैरे. विहरंतो म्हणजे विहार करीत असताना. म्हणजे हा काय आहे? वर्तमान कालिक धातू साधित विशेषण आहे. अंतो, विहर अधिक अंत, हा इथे अंत हा प्रत्यय जोडला गेलेला आहे, विहरंतो. आणि ओ आहे म्हणजेच तो कोणाला जोडला गेलेला आहे? कोणाच्या संदर्भामध्ये आहे? सत्ता, तथागत. तथागत विहार, हा तथागत विहार करताना. कुठे? जेतवनामध्ये. मतक भक्तं म्हणजेच काय? मृत जेवणाला. आरब्ध कथेसी म्हणजेच काय? आरब्ध म्हणजे काय? च्या संदर्भाने. संदर्भ. कथेसी, इथे बघा कथेसी हे काय आहे? क्रियापद आहे. कथेसी हे काय आहे? क्रियापद आहे. तर कथे कोण सांगतो? तर इथे कर्ता कोण आहे या वाक्यामध्ये? या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? मजिम पुरीस नाही, कर्ता विचारलं मी. कर्ता, कर्ता कोण आहे? तुम्ही क्रियापद शोधलं कथेसी, तर ह्या कथेसीला, क्रियापदाला तुम्ही विचारा की कोण क्रिया करते? सांगण्याची क्रिया कोण करते? सत्ता. सत्ता. सत्ता आहे की नाही? आणि काय कथेसी म्हणजे काय सांगतो आहे? मतक भत्त. मतक भत्तं. मतक भत्ताच्या संदर्भामध्ये सांगतात. हा हा. आता हा कथेसी जो क्रियापद आलेला आहे ना, तर हा कसा आलेला आहे बघा इथे. एकारांत जो क्रियापद जो असतो त्याला हा सी प्रत्यय लागलेला असतो भूतकाळाचा. भूतकाळाचे हा सी सुम, सी सिद्ध आणि सिंग सिंह. हे मी तुम्हाला सांगितलं. एकारांत म्हणजे ज्या क्रियापदाच्या शेवटी ए लागलेला आहे किंवा जो क्रियापद सिंगल वर्ड आहे, सिलेबल म्हणजे अक्षर. उदाहरणार्थ दा हा एकच आहे की नाही? दा म्हणजे काय? एकच अक्षर झालं. नंतर हु हे पण एकच अक्षर झालं. तर असे बरेचसे हे दोन प्रकारचे जे क्रियापद आहेत, तर त्यांच्या संदर्भामध्ये, त्यांच्या केसमध्ये तुम्हाला भूतकाळाचा हा सी चा सेट तुम्हाला लावावा लागतो. म्हणजे सी सिंग, सिंग, नंतर सी, सिद्ध आणि सिंग, सिंह.
तर कथेसी हा एकारांत झाला ना, म्हणून सांगितले याचा अर्थ पास्ट मध्ये काय आहे? कथेसी देसेती आपण म्हणतो नाही, भगवा भगवा धम्मं देसेती, देसेसी. जर देसेसी म्हटलं तर काय, भगवान बुद्धांनी धम्म सांगितला, उपदेश केला. तसं इथे कथेसी म्हणजेच काय, सांगितले. काय सांगितले? मतक, ह्या मतक भक्ताच्या विषयी सत्ता जेतवनामध्ये विहार करीत असताना सांगितले. या मतक भक्ताविषयी किंवा संदर्भाने सांगितले. मग पुढे काय, तस्मिन ही काले मनुष्या बहु अजेय का अजेय कादयो मारेत्वा कालकते ज्ञातके उद्दिष्टं मतक भक्तं नामं देंती. आता काय की भगवान बुद्धांनी त्या काळची वर्तमान काळातला जो काही प्रसंग जो होता तो इथे भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. तस्मिन ही काले, तस्मिन सप्तमी विभक्ती, त सर्वनाम, म्हणजे त्या काळामध्ये, काले इथे पण सप्तमी विभक्ती, त्या काळामध्ये. आणि हा जो ही जो इथे लागलेला आहे ना तस्मिन, इथे जो अनुस्वार जो आहे त्याचा इथे काय झालेला, न्य झालेला आहे बघा, न्य. तर तस्मिन ही म्हणजे इंडीड, खरोखर त्या काळामध्ये, असा ह्या दोन शब्दांचा अर्थ आहे. तस्मिन ही काले मनुष्या बहु म्हणजे मनुष्य काय, बहु म्हणजे खूप, अजे अज एळक आदयो. आता इथे संधी आहे बघा, अज आणि एळक, अजेळक. अज म्हणजे काय, बकरी, आणि एळक म्हणजे एडका, आणि इतर, आदयो. अज एळक आणि आदय म्हणजे इतर, मारेत्वा म्हणजे मारवून. आता हे काय आहे, प्रेरणार्थक आहे, म्हणजे स्वतः न मारता दुसऱ्यांकडनं मारवून, कालकते ज्ञातके उद्दिष्ट. कालकते आपण म्हणतो ना, आता बऱ्याचशा ठिकाणी अशी प्रथा झालेली सुरू, कालकथित आहे की नाही, म्हणजेच काय, मृत. आता इथे कालकथ म्हणजे काय, मृत, म्हणजे तो पालीमधला तसा वर्ड आहे. कालकथे ज्ञातके, ज्ञातके म्हणजे काय, आपले नातेवाईक म्हणजे किंवा जाणणारे नातेवाईक. कालकथे ज्ञातके उद्दिष्ट म्हणजे मेलेले जे काही नातेवाईक आहेत किंवा नातेसंबंधातले जे काही लोक आहेत त्यांच्या उद्देशाने मतक भक्तं नामं देंती. म्हणजेच काय, मृताचे नावाने किंवा त्याच्या उद्देशाने पूर्वी त्या काळामध्ये म्हणजेच बकरी किंवा एडक वगैरे यांना मारून मेलेल्या नातेवाईकांच्या नावाने काय, जेवण देत होते. मृतक भक्ता म्हणजे मृताचं जेवण देत होते. अजूनही देतात ना, हा देतात की नाही, तिसऱ्या दिवशी किंवा 10व्या दिवशी जेवण देतात की नाही. हा, एखादा व्यक्ती घरातला मृत पावला, हॅलो ऐकू येते का माझं? हो ऐकू येते? हो हो देतात देतात. हा देतात की नाही. परंतु आता हे अशा प्रकारचे बकरी किंवा एडकं वगैरे न मारता साधं जेवण देतात, म्हणजे हत्या न करता. तर पूर्वी बघा म्हणजे किती धम्म हा नव्हताच राहिलेला. म्हणजे लोक जास्तीत जास्त पानाती पाहता, म्हणजे प्राण्यांची हिंसा यज्ञामध्ये म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा प्रसंग असेल त्यांच्या जीवनामध्ये, चांगला किंवा वाईट प्रसंग असेल तर त्या निमित्ताने प्राण्यांची हिंसा ही फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जात होती. ह्या वाक्यावरनं आपल्या लक्षात येतं. मग पुढे भिक्खू ते मनुष्य, म्हणजे जे भिक्खू जो आहे, आता हा भिक्खू जो आहे हा एक वचनामध्ये का अनेक वचनामध्ये आहे?
अनेक वचन. अनेक वचन. वचनामध्ये हा का? अनेक वचन. उकार मोठा. दुसरा उकार आहे त्याला, दीर्घ व्हेरी गुड. दुसरा उकार, दीर्घ उकार आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं क्रियापद सुद्धा काय अनेक वचनामध्ये, पुच्छिंसू, पुच्छ अधिक इंसू, भूतकाळातला आहे की नाही. तर भिक्खू ते मनुष्य, म्हणजे ते भिक्खूंनी, ते म्हणजे काय, त्या मनुष्यांना, मनुष्य. हे मनुष्य कुठल्या विभक्तीमध्ये येणार आता हे? द्वितीय विभक्ती अनेक वचन. व्हेरी गुड. द्वितीय विभक्ती अनेक वचन. तथा म्हणजे काय, त्याप्रमाणे. तथा, यथा, यथा म्हणजे काय, ज्याप्रमाणे. तथा म्हणजे काय, त्याप्रमाणे. करोंते म्हणजे करीत असताना. आता इथे मनुष्य जे आहे हे अनेक वचनामध्ये असल्यामुळे इथे सुद्धा मनुष्य आणि करोंते त्याच पद्धतीचे इथे प्रत्यय लागलेले आहे. इथे मनुष्य जर असतं ना तर इथे करंतो आला असतं, इथं ओ, तर इथे पण ओ प्रत्यय लागला असता. हे लक्षात घ्या. तथा करोंते म्हणजे त्याप्रमाणे करीत असताना, करताना. दिस्वा म्हणजेच काय, पाहून. सत्थारं पुच्छिंसू म्हणजेच काय, भगवान बुद्धांना विचारले. सत्थार, सत्था जे आहे ना नाम, तर त्याच्या द्वितीय विभक्तीमध्ये एक वचनामध्ये सत्थारंग होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे तथागतांना पुच्छिंसू म्हणजे विचारले. म्हणजे अशा प्रकारचे मनुष्य त्या काळामध्ये खूप बकऱ्या, येडकं वगैरे मारून जे जेवण देत होते, मृत जेवण देत होते, ते त्याप्रमाणे करत असताना पाहून ह्या भिक्खूंनी कोणाला विचारलं? भगवान बुद्धांना विचारलं. काय विचारलं? सत्तारांचं पुन्हा सांगा. एक्सक्यूज मी, सत्तारांचं ग्रामर पुन्हा सांगा. सत्ता हे नाम आहे ना, ते सत्ता आपण भगवान बुद्धांना म्हणतो, आहे की नाही. सत्ता देव मनुष्यानं असा पण शब्द आहे. काय सांगितलं होतं सर? तर सत्तार हा आपण द्वितीय विभक्ती जी आहे त्याच्यातला अनेक वचनामध्ये आहे. आलं लक्षात. आता इथे बघा, भगवान बुद्ध एकच आहे तरी पण अनेक वचनामध्ये दिलेलं आहे. तर याच्या मागचं कारण काय? भगवान बुद्धांना एकेरी कुठेही संबोधलं जात नाही. त्यांना काय म्हणतो आपण, त्याला रिस्पेक्टफुली म्हणतो ना आपण, आदरार्थी. हा, आदरार्थीच आपल्याला तिथे पूर्ण त्रिपिटकामध्ये अशा पद्धतीने आढळून येईल. पूर्ण त्रिपिटकामध्ये अशा प्रकारचे भगवान बुद्धांना इतका मान सन्मान दिलेला आहे, आदर सत्कार केलेला आहे. आणि माझ्या म्हणजे बघण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये असे बरेचसे लोक आहेत की भगवान म्हणजे किंवा काही लेखक पण असे आहेत की भगवान बुद्धांना ते एकेरी संबोधतात. भगवान बुद्धांना ते एकेरी संबोधतात. बुद्धाने शांतीचा शोध लावला किंवा दुःख नष्ट केले, त्याला पौर्णिमेच्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले, असे एकेरी शब्द वापरतात. तर भागवतांनी हे लिहिले, जातक अट्टकथा लिहिले, त्यांच्यामध्ये पण त्यांनी एकेरी नावाने संबोधलेलं आहे. जातक अट्टकथामध्ये हो, दुर्गा भागवतांचं मराठी मी तेच सांगणार होतो. हा, बरोबर. जातक कथा ज्या मराठी ट्रान्सलेशन केलेल्या आहेत ना, दुर्गा भागवत यांनी अक्षरशः म्हणजे भगवान बुद्धांना त्याला, तो असे एकेरी शब्द वापरले जाते. कारण का, की ट्रान्सलेटर जो आहे त्याच्या मनामध्ये भगवान बुद्धांच्या बद्दल जे आहे ती कुठलीही आदर किंवा मान सन्मान नाही. आपण आपल्या आई वडिलांना सुद्धा आपण एकेरी बोलत नाही. ते तर फक्त आपल्याला जन्म देतात आणि त्याला वाढवतात. परंतु भगवान बुद्ध हे अशी व्यक्ती आहे की पूर्ण जगामध्ये सगळ्या लोकांना ते जगावं कसं, राहावं कसं, दुःख नष्ट कसं करावं, एवढा जीवनाचा
सुखी जीवनाचे मंत्र त्यांनी दिलेला आहे आणि अशा थोर व्यक्तीबद्दल एकेरी उच्चार करणं हे किती चुकीचं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर एतरही म्हणजे काय आता, एतरही म्हणजे काय आता, हे आहे एतरही क्रिया विशेषण म्हणतो आपण त्याला, ऍडव्हर्ब म्हणतो ना, त्या त्याच्यामध्ये हे मोडतं. एतरही भन्ते मनुष्या बहु पाणे जीवित खयन पापेत्वा पथक भक्तान नामं दोंती. सर म्हणजे माईक चालू आहे कोणाचं ते बुद्धदास लोंढे. काय झालं? माईक चालू आहे, ऐकायला येत नाही. बुद्धदास लोंढेंचं. झोपले सर, ते घोरण्याचा आवाज येत आहे. हा, तो घोरण्याचा आवाज होता का कोणाचा? हो हो हो, हे माईक पण चालू आहे आणि हेच आहे बुद्धदास जे आहे ना, हेच झोपले आहेत. त्याला बुद्धांच्या गोष्टी आहेत, त्यांना झोप लागते, म्हणजे किती सुखी माणूस आहे बघा. सर त्यामुळे तुम्ही काय बोलता ते ऐकायला येत नाही नीट, त्यांच्या मध्येच आवाज येतो त्यांचा. ते जाऊ द्या, पण त्यांची झोप किती छान होते. जेवण करून बसले असतील, वयस्कर असतील, लवकर झोप येत असेल, पण त्यांनी माईक तरी म्यूट करून ठेवायला पाहिजे. त्यांना सांगा त्या आवाज द्या. गोळ्या वगैरे घेतल्या असतील काही. एतरही भन्ते मनुष्या बहु पाणे जीवित खयन पापेत्वा. म्हणजे आता भन्ते म्हणजे हे अनेक वचन आहे, म्हणजे अनेक आपलं आदरार्थी पण नाव आहे भन्ते. मनुष्या बहु पाणे जीवित खयन पापेत्वा. म्हणजे जे मनुष्य आहे ते बऱ्याच प्राण्यांचे जीवित खयन म्हणजे जीवनाचा क्षय, म्हणजेच काय, क्षय म्हणतो ना, पापेत्वा म्हणजे प्राप्त करून, मतक भक्तन नामं देती म्हणजे त्यालाच काय नाव देतात, ते मृतक जेवण असं नाव देतात आता सुद्धा. असं भगवान बुद्ध आपलं हे जे भिक्खू जे आहे, हे भिक्खून विचारतात भगवंतांना आणि ते सांगतात की आता भन्ते म्हणजे आपलं काय तथागत बरेचसे मनुष्य प्राण्यांचे जीवनाचा क्षय करून मृतक जेवण असे त्यांच्या बुद्धी. आता या ठिकाणी ते विचारतात की याच्याने काही बुद्धी होते का, म्हणजे काही प्रगती होते का. आलं लक्षात? अथी म्हणजे आहे, नुको, हा नु जो आला की तिथे प्रश्नार्थक वाक्य तयार होतं. एथ म्हणजे येथे, बुद्धी म्हणजे प्रगती किंवा इन्क्रीज म्हणतो ना आपण, किंवा त्याच्याने काही फायदा होतो का, थोडक्यात असा त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. मग पुढे सत्ता सांगतात. मग काय सांगतात, आपलं भगवान बुद्ध तथागत बोलतात, न भिक्कवे मतक भक्तन दस्साम ती. तर भिक्खूंनो, मतक भक्त जे आहे, मृतक जेवण जे आहे, दस्साम कतेपी पाणाती पाते काची उद्दी नाम अथी. कुब्बे पंडिता आकाशे निसज्जन धम्म देसेत्वा एत्थ आदिनवं कथेत्वा सकल जंबू दीपवासिके एतं कम्मं जहा पेन्सु. अच्छा, इदानी पण भव संखेप दत्ता पुनः पातु भूतंती पत्वत्वा अतितं आहारी. अच्छा, कुठे होतो आपण? इथे होतो, है की नाही? सत्ता न भिक्कवे मत्तं भक्तं दस्साम. आता इथे पण बघा, हा दस्साम जो आहे हा कुठल्या याच्यामध्ये आलेला आहे?
म्हणजे विद्यार्थ्यामध्ये आहे का वर्तमान काळामध्ये आहे का आज्ञार्थामध्ये आहे? वर्तमान काळात. नाही. आज्ञार्थ. व्हेरी गुड. आज्ञार्थामध्ये उत्तम पुरुष अनेक वचन. अनेक वचन, बरोबर, करेक्ट. आणि हा आज्ञार्थामधला हे जो आहे उत्तम पुरुष एक वचन म्हणजेच काय? देणार नाही, न भिक्कवे. न भिक्कवे म्हणजे भिक्कुंनो नाही मतक भत्तन, आम्ही देणार नाही. आता इथे दस्सामा आहे बरं का, इथे दस्सामा आहे. तर इथे हा जो आहे ना, आता आपण इथे आज्ञार्थ म्हणून जरी घेतला तर देऊ नये, देऊ आम्ही देणार नाही असंही होईल. आणि याचाच हे जो आहे भविष्यकालिक जो आहे तो सुद्धा दस्साम अर्थ हे होणार. अलग लक्षात. म्हणजे जो ददाती जो शब्द जो आहे त्याचा जर तुम्ही भविष्यकाळ जर बघितला तर तो दस्साम आहे. म्हणजे भिक्खूंनो अशा प्रकारे आम्ही सुद्धा मृत जेवण जे आहे देणार नाही असे. म्हणजे आज्ञार्थापेक्षा मला असं वाटतं इथे वर्तमान आपलं सॉरी भविष्यकाळ इथे परफेक्ट लागू. इस्साम. हा. परंतु इथे इस्सामचा ईने जोडलेला आहे, फक्त दोचा साम जोडलेला आहे. तर ते ददातीच्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीने त्याचे हे होतात. कथेपी म्हणजे केलेले सुद्धा, पानाती पाते, काची उड्डी नामथी. म्हणजे आता इथे हा जो नाम आहे ना, म्हणजे हे कशा पद्धतीचं वाक्य आहे की अरे हे करून काय फायदा आहे असं म्हणतो की नाही आपण, आहे की नाही? तर त्यावेळेस म्हणजे काय, निंदाजनक जर एखादं वाक्य जर बोलायचं असेल ना आपल्याला, तर असा नाम हा शब्द वापरला जातो. किंवा एखाद्याचं नाव सांगायचं असेल त्यावेळेस सुद्धा नाम हा अर्थ सांगितला जातो. म्हणजे करून सुद्धा पानाती पाते, म्हणजे प्राण्यांच्या हिंसा करून सुद्धा, केल्याने सुद्धा, काची उड्डी नाम असती. म्हणजे काय प्रगती आहे किंवा काय त्याचा फायदा आहे असं ते काय निंदाजनक बोलतात. अलग लक्षात. उब्बे पंडिता आकाशे निसज्जन, म्हणजेच पूर्वी. उब्बे म्हणजे काय? पूर्वी. पंडिता म्हणजे काय? पंडित. आकाशे निसज्ज म्हणजे आकाशामध्ये बसून. निसज्ज हा पूर्वकालिक अव्यय, जसा त्वा जो आहे ना, तर इथे त्वाच्या ऐवजी इथे डबल ज झालेला आहे. निसीद च पूर्वकालिक अव्यय म्हणजे करून धरून, तर त्याचा शब्द काय झालेला आहे? निसज्ज म्हणजे बसून. आकाशे म्हणजे सप्तमी विभक्ती, आकाशामध्ये बसून. धम्मं देसेत्वा म्हणजे धर्म देऊन. एत्थ आदिनवं कथेत्वा, एत्थ म्हणजे याचे आदिनव. आदिनव म्हणजे काय? दुष्परिणाम. दुष्परिणाम. आदिनव कथेत्वा म्हणजे सांगून. ह्या कशाचे आदिनव? पानाती पाता जे आहे ना, त्याचे हे सगळे दुष्परिणाम, ते केल्याने काय होतं त्याचे दुष्परिणाम सांगून. सकल जंबू दीपवासिके, सकल म्हणजे संपूर्ण. जंबूद्वीप म्हणजेच काय? हा आपला पूर्ण जो भारतवर्ष जो आहे, म्हणजे अफगाणिस्तान पासून ब्रह्मदेश आणि जम्मू काश्मीरच्या वरचा भाग धरून तर पूर्ण कन्याकुमारी पर्यंत याला जंबूद्वीप म्हणायचे. तर वासिकी म्हणजे काय? तिथे राहणारे. एतं कम्मं जहा पेन्सू म्हणजे अशा प्रकारचे कर्म त्यांनी, हे कर्म त्यांनी काय केले? त्याग केला, सोडला. आलं लक्षात. म्हणजे भगवान बुद्धांनी पानाती पाताचे जे काही दुष्परिणाम आहे ते, त्या दुष्परिणामाचा धम्म उपदेश
करून काय ते झालं, संपूर्ण जम्बूद्वीपाचे मधले जे लोक आहेत त्यांनी हे अशा प्रकारचं कर्म काय झालं, तोडून दिलं, म्हणजे त्याग केला. जहा पेन्सू आलं लक्षात. इदानी पण म्हणजे आता सुद्धा, इदानी म्हणजे आता, पण म्हणजे सुद्धा. भव संक्षेप गततता पुनंग पातू भूतंती, म्हणजे भव संक्षेप, भव म्हणजे काय, उत्पन्न होणे, हा म्हणजे उत्पन्न, संक्षेप म्हणजेच काय, संक्षिप्त, उपगतता म्हणजेच निर्माण होण्याच्या जो काही भाव जो आहे, पुनंग पातू भूतंती म्हणजेच काय, पुन्हा निर्माण होणे. आलं लक्षात. त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. म्हणजे तुम्ही मृत झाले म्हणजे तुमचं अस्तित्व संपलं असं नाही. आलं लक्षात. आपण म्हणतो ना, एखादा मनुष्य मृत झाला म्हणजे त्याचा आता संपूर्ण जे भवचक्रामधलं जे काही अस्तित्व आहे ते संपलं, आपण असं समजतो, पण तसं नसतं. मनुष्य मृत झाला म्हणजेच तो कुठेतरी काहीतरी कोणत्या तरी त्याच्या कर्मानुसार जे त्याच्या शरीराचे 4 महाभूत आहेत किंवा इतरांकडनं जे काही 4 महाभूत जे आहेत त्यांचे कण आहेत किंवा त्यांचा संयोग आल्यानंतर ते जे काही कोणाच्या जेवणामध्ये किंवा याच्यामध्ये सेवनामध्ये आल्यानंतर रक्त, मेद वगैरे तयार झाल्यानंतर, शुक्र वगैरे तयार झाल्यानंतर ते कुठेतरी जन्माला येतात. तर ही मोठी एक शृंखला आहे. तर त्या पद्धतीने पुनंग पातू भूतंती म्हणजेच काय, पुन्हा अपियर होणे म्हणजेच काय, पुन्हा निर्माण होणे असे सांगून वत्वा अतितंग आहारी, म्हणजेच जुनी जी कथा जी आहे त्या कथेकडे आणले. आहारी म्हणजे काय, आहार म्हणजे आणणे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी वर्तमान काळातली कथा सांगितली आणि त्यानंतर मग आता भगवान बुद्ध त्यांच्या बोधिसत्व असतानाची जी कथा जी अशा प्रकारे घडलेली होती ती इथे भगवान बुद्ध सांगतात. तर भवसंकल्प गतता त्याचा अर्थ काय होतो? भवसंक्षेप, भव म्हणजे काय, स्टेट ऑफ एक्झिस्टन्स. उत्पन्न होणे. संकल्प म्हणजे उद्दिष्ट. नाही, संक्षेप म्हणजे संक्षिप्त म्हणतो ना आपण, ऍबस्ट्रॅक्ट वगैरे असं. हो. आहे नाही. हा म्हणजे त्याचं जे निर्माण होण्याची जी गततता म्हणजे जाण्याची जे संक्षिप्त जे आहे, संक्षिप्त रूपाने निर्माण होण्याची त्याची जी एक्झिस्टन्स संक्षिप्त रूपाने पुनःपातून भवंती म्हणजे पुन्हा परत निर्माण होणे असं वर्तवा, म्हणजे असं म्हणून अशा पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. गततता म्हणजे काय, गत म्हणजे काय, गेलेला. आता गततता म्हणजे काय, मृत, म्हणजे मृत व्यक्तीचा संक्षिप्त रूपाने पुन्हा निर्माण होणे याबद्दल भगवान बुद्धांनी इथे कथा सांगितलेली आहे. अतितंग आहारी असं त्या पद्धतीने आहे. हा, ही कथा जी आहे ना, ही कथा खूपच बोधदायक आहे. याच्यामध्ये खूप नॉलेज आहे या कथेमध्ये. याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे आता जर बसलो ना तर तुम्हाला मी 3 ते 4 तास या नुसत्या 4 ओळींवरती तुम्हाला मी सांगू शकतो. कारण याच्यामध्ये पुनर्जन्माचा हे आहे, म्हणजे सिद्धांत आहे, कर्माचा सिद्धांत आहे. आलं लक्षात. त्यानंतर काय म्हणतात त्याला, जे 31 लोक म्हणजे एक्झिस्टन्सचे जे 31 लोक आहेत त्याचा सुद्धा याच्यामध्ये अंतर्भाव आहे. कर्म जे आहे त्याचा सुद्धा याच्यामध्ये अंतर्भाव आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असलेली ही कथा आहे. तर याच्यामधनं खूप शिकण्यासारखं आहे. तर बघूया आपण जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगेलच तुम्हाला.
पातोभूतन अर्थ काय होतो? पातू म्हणजे निर्माण होणे. निर्माण. ओके. हा. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणे, निर्माण होणे, दिसणे वगैरे असं अशा प्रकारे पातोर होसी किंवा पातू भूतंती वगैरे वगैरे. अतिते वाराणसियन ब्रह्मदत्ते रज्जं कारयन्ते एकोत्तीर्ण वेदानं पारगु दिसा पामक्खो आचार्य ब्राह्मणो मतक भक्तं दस्सामी असे. ती म्हणजे काय असे. ओके. आता इथे काय अतिते म्हणजेच काय पूर्वी सप्तमी विभक्ती. अतीत हे काय आहे अकारांत शब्द आहे म्हणून अतिते सप्तमी. वाराणसियन ही पण सप्तमी. ब्रह्मदत्ते म्हणजे हे नाम आहे. रज्जन कारंते, रज्जन कारंते ब्रह्मदत्ते म्हणजे हा एकच नाहीये, हे अनेक नाव आहेत. ब्रह्मदत्ते कारंते म्हणजे राज्य करीत असताना ब्रह्मदत्ते नावाचे जे काही कोणी जे ब्रह्मदत्ते होते वाराणसीमध्ये ते आता अनेक काळातले अनेक मागच्या काळामध्ये जो जो असेल ब्रह्मदत्त तो राज्य करीत असताना असा याचा अर्थ आहे. एकोत्तीर्ण वेदानं पारगु म्हणजे एक. तीन वेदानं म्हणजे 3 वेदांमध्ये पारगु. पारगु म्हणजे काय निष्णात, एक्सपर्ट. जसं आपण भगवान बुद्धांना हे म्हणतो लोकविदू, तो वेगळा शब्द. हा पारंगत तो वेगळा शब्द आहे. पारगु म्हणजे काय निष्णात वेदांमध्ये, 3 वेदांमध्ये काय पारंगत निष्णात. दिसा पामक्खो म्हणजे दिशांमध्ये प्रसिद्ध. आचार्य ब्राह्मणो म्हणजे ब्राह्मण आचार्य असा तो व्यक्ती होता. हा ब्राह्मण आचार्य कसा होता? 3 वेदांमध्ये पारगू होता म्हणजे निष्णात होता आणि खूप फेमस होता. सगळ्या दिशांमध्ये फेमस होता. त्यांनी काय केलं, तो काय म्हणतो मतक भक्तं दस्सामी म्हणजे मी मृतक जेवण देणार. इथे दस्सामी हे काय म्हणतो त्याला फ्युचर टेन्स. ददातीचं काय आहे असे. म्हणजे तो असं विचार केला त्या आचार्य ब्राह्मणाने आणि मग काय केलं एकम एळकम गाहा पेत्वा म्हणजे एक एळक्याला 10 पेत्वा म्हणजे आणून म्हणजे तो त्याने नाही आणलं दुसऱ्याकडनं तो त्याने सांगितलं की तू घेऊन ये म्हणजे घेऊन अंतेवासिक आह म्हणजे त्याचे जे काही शिष्य जे होते त्याच्याजवळ सेवा करणारे त्यांना तो काय म्हणाला आह. आह म्हणजे म्हणाला किंवा म्हणाले. वानखेडे तुम्ही हा आह शब्दाचा अर्थ काहीतरी मांडले किंवा मांडला असं म्हटलेलं आहे. नाही म्हटलेच त्याचा अर्थ दुसऱ्या ठिकाणी इथं म्हटले नाही कुठेतरी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मांडले असं लिहिलेलं आहे. हा हा. तर आह हा जो आहे हा ऍक्च्युअली भ्रू जो धातू जो आहे त्याच्यापासून हा भूतकाळातला शब्द तयार झाला. याचं व्याकरण खूप मोठं आहे ते तुमच्या लक्षात काही येणार नाही पण ते ऍडव्हान्स व्याकरण आहे. ताता इमंग एळकंग नदींग नेत्वा म्हणजे तो जे हा ब्राह्मण जो आहे आचार्य ब्राह्मण त्या अंतेवासिकांना काय म्हणाला ताता म्हणजे जे आपल्यापेक्षा लहान जे आहेत ना त्यांना तात म्हणायची त्या काळी प्रथा होती. ताता इमंग एळकम म्हणजे ह्या एळकाला नदींग नेत्वा म्हणजे नदीला नेऊन नापेत्वा म्हणजे आंघोळ करवून कंठे मालन म्हणजे कंठे म्हणजे काय आपला गळा जो आहे ना कंठ मालंग परिक्षिप्तित्वा म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये जे फुलांची जी माळा ज्या आहेत ना त्या टाकून सगळीकडे बघ त्वा येतोय बघा इथे आहे की नाही. पूर्वकालिक अव्यय त्वा नेत्वा नापेत्वा परिक्षिप्तित्वा
नंतर पंच अंगुलिकं दत्वा. आता हे पंच अंगुलिकं दत्वा म्हणजे त्यांचे आपले जे हाताचे 5 आहेत ना बोट, त्याला पंच अंगुलिकं म्हटलेलं आहे. आणि दत्वा म्हणजेच काय की ते 5 बोट त्याला देऊन नाही, तर त्याचा अर्थ काय आहे माहितीये का, एखाद्या प्राण्याला आपण सजवतो आहे की नाही, बैलाला पण पोळ्याला आपण सजवतो मस्तपैकी, आणि आपलं मन सारखं सजवलं आणि आनंदी झालो की आपण त्याच्या पाठीवरती काय मारतो, थाप मारतो. कशाच्या उद्देशाने मारतो, ते प्रेमाच्या उद्देशाने मारतो आहे की नाही, आपण त्याला थाप मारतो. तर तशा पद्धतीने त्याचा अर्थ असा आहे, पंच अंगुलिकं दत्वा. मंडेत्वा. परिक्षिप्पित्वाचा अर्थ काय होतो? परिक्षिप्पित्वा म्हणजे टाकून, क्षिप्प म्हणजे फेकणे किंवा टाकणे. परिक्षिप्पित्वा म्हणजे त्याच्या याच्यामध्ये काय म्हणतात, गळ्यामध्ये टाकून. मालन, मालन म्हणजे काय, माळा, माळ, फुलांची माळ. आलं लक्षात? हो सर, आलं. हा. दत्वा, मंडेत्वा, आनेथ. मंडेत्वा म्हणजे काय, म्हणजे सजवून. सजवून. हा, सजवून. आनेथ म्हणजे आणा आहे नाही, आणा. थ इथे म्हटलेला आहे बघा इथे. आता हा थ का म्हटलेला इथे, थ का आलेला आहे, हे कोणत्या काळातलं वाक्य आहे, हे विद्यार्थ आहे का वर्तमान आहे का आज्ञार्थ याच्यामध्ये आहे. आनेथ आज्ञार्थ आहे ते. हा, आज्ञार्थमध्ये आहे. आणि इथे थ आला म्हणजे ज्यांना तो सांगतो आहे ते अनेक वचन, म्हणजे काय, अंतेवासिके. अनेक वचन. हा, अंतेवासिके. ताता म्हणजे त्याच्या समोर जे बसलेले आहेत ना, त्यांना ते तो सांगतोय. ताता हे मुलं जे आहे शिष्य, त्यांना तो सांगतोय. आणि तो असे इथे फुल स्टॉप, इथे वाक्य संपलं. मग ते जे आहेत म्हणजे ते म्हणजे कोण, हे अंतेवासिके. हा, हे त्याचे शिष्य. साधू ती म्हणजेच काय, ठीक आहे, मान्य आहे असे. म्हणजे ते अंतेवासी ठीक आहे, मान्य आहे असे. पटी सुनित्वा म्हणजे त्यांना परत तसं ऐकून. काय ऐकून, ठीक आहे, मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो. पटी सुनित्वा. सु म्हणजे काय, ऐकणे. त्याला न विकरण लागलेला आहे. हा कुठल्या गणातला आहे, हा 4थ्या का 5व्या गणातला शब्द आहे. हा, मग तो सुन झाला, मग त्याला इत्वा हे लागलेला आहे, पूर्वकालिक अव्यय. आणि पटी म्हणजे काय, आपण ऐकायचं आणि आपण ऐकल्यानंतर दुसऱ्याला ऐकू जाईल असं बोलायचं, त्याला पटी सुनित्वा म्हणतो आपण, प्रति सुनित्वा असं. साधू तू पटी सुनित्वा तंग आदाय नदीं गत्वा म्हणजे त्याला आदाय म्हणजे काय, घेऊन. हे पण आदाय पण पूर्वकालिक अव्ययच आहे बरं का. नदीं गत्वा म्हणजे नदीला जाऊन. इथे द्वितीय विभक्ती आहे, नदी. हा, जाऊन. नापेत्वा म्हणजे आंघोळ करून. मंडेत्वा म्हणजे त्याला सजवून. नदी तीरे ठपेन्सू म्हणजेच काय केलं त्यांनी, नदीच्या तीरावर त्याला काय उभं केलं, म्हणजे ठेवलं थोडक्यात. ठपेन्सू हा, भूतकाळ. ठप अधिक इंसू, ठपेन्सू. ठा, त्याचा मूळ धातू काय आहे, ठा म्हणजे उभे राहणे. अशा पद्धतीने. सो एळको अत्तनो पुब्बकम्मं दिस्वा. मग तो जो एळक आहे, सो एळको म्हणजे तो एळक, अत्तनो पुब्बकम्मं दिस्वा म्हणजे स्वतःचे पूर्वीचे कर्म पाहून. काय, स्वतःचे पूर्वीचे कर्म पाहून काय म्हणतो, एव रूपा नाम दुःखा अज्ज मुच्चित सामीती. एव रूपा म्हणजे अशा प्रकारे. नाम दुःखा, हे बघा पंचमी विभक्ती इथे दुःखाला.
दुःखापासून, आहे की नाही, पंचमी विभक्ती आपण कुठे वापरतो? च्या पासून. दुःखापासून. अज्ज म्हणजे काय? आज. उच्चसामी, उंच म्हणजे काय? मुक्त होणे. आणि त्याचंच हे काय? भविष्य काळ आहे. इस्सामी इथे लागलेला आहे. आता इथे ऍक्च्युअली करता कोण आहे? अहंग आहे, है की नाही? इस्सामी, मी लावलेला आहे ना इथे, म्हणून इथे अहंग. आता इथे तुम्ही अहंग जरी कुठेही टाकला ना तरी त्याचा अर्थ होतो. अहंग एव रूपा नाम दुःखा अज्जम मुंचिसामी. मी अशा प्रकारे आज दुःखापासून मुक्त होणार. हे पूर्वीचे कर्म त्याचे त्यांनी बघितले आणि त्याला काय वाटलं की आज मी माझ्या दुःखापासून मी मुक्त होणार असे. तो मनस्स जातो मत्तिका घटंग भिंदंतो. सोमनस्य जातो म्हणजेच काय? आनंदी, आनंद निर्माण झालेला तो, त्याला आनंद निर्माण झाला. सोमनस्स म्हणजेच काय? आनंद. जातो म्हणजे उत्पन्न झालेला. मत्तिका घटंग भिंदंतो. मत्तिका म्हणजे काय? मातीचं भांड म्हणतो ना आपण, घट. मत्तिका घटक म्हणजे काय? मातीचं भांड, मोठं भांडच असतं ना. भिंदंतो म्हणजे फुटल्यासारखे. वीय म्हणजे काय? त्यासारखे. म्हणजेच तो आनंदी होऊन, आनंदी मत्तिका घट्ट म्हणजे मातीचं भांड फुटल्यासारखे महाहसितं हसित्वा. महाहसितं म्हणजे आपण म्हणतो ना काही 7 मजले असं हसतो की नाही एखादा व्यक्ती, खूप जोरजोरामध्ये हसतो बघा, त्याला महाहसित. हस म्हणजे काय? हसणं. महाहसितं हसित्वा म्हणजे हसून. पुन्हा म्हणजे पुन्हा. म्हणजे इथे त्याच्या 2 ऍक्शन्स आहेत. इथे आज मी दुःखातनं मुक्त होणार असं तो आनंदी होऊन एखादं मातीचं भांड असं वर्ण आपण टाकल्यासारखं कसा आवाज येतो तशा आवाजामध्ये जोरजोरात हसून पुन्हा म्हणजे परत अयंग ब्राह्मणो मंग घातेत्वा. म्हणजे हा जो ब्राह्मण जो आहे, अयंग म्हणजे हा ब्राह्मण, मंग म्हणजे मला, घातेत्वा म्हणजे घात करून म्हणजे मारून, मया लब्ध दुःखम म्हणजे माझ्याद्वारे मिळालेलं जे दुःख आहे किंवा मला जे दुःख झालेलं आहे, लभिष्यति ते त्याला लाभणार आहे असं तो म्हणतो. तो जो टिळक आहे ना तो असं म्हणतो. पहिल्यांदा तो काय म्हणतो की त्याचं स्वतःचं पूर्वकर्म जे आहे ते बघून तो म्हणतो की अशा प्रकारे आज मी दुःखातनं मुक्त होणार. कारण त्याला कळतं की आता आपल्याला काय करणार आहे? मारून टाकणार आहे. मग तो असं म्हणतो की मी आज दुःखातनं मुक्त होणार आणि आनंदी होतो आणि एखादं मातीचं भांड फुटल्यासारखं जोरजोरात हसतो आणि पुन्हा परत काय विचार करतो की हा जो ब्राह्मण आहे मला मारून मला जे दुःख जे आहे ते हे दुःख त्याला सुद्धा होणार असे ब्राह्मणने कारुण्यं उत्पादेत्वा म्हणजेच त्या ब्राह्मणावर करुणा उत्पन्न होऊन. आलं लक्षात? म्हणजे त्याने जे काही दुःख भोगलेलं आहे त्या प्रकारचं दुःख ह्या ब्राह्मणाला होईल अशा प्रकारची त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण झाल्याने महंतेन सद्देन म्हणजेच मोठमोठ्याने परोधी म्हणजेच काय? रडायला लागला. रोध म्हणजे काय? रडणे. परोधी म्हणजे काय? भूतकाळ. इथं प्रत्यय लागला परोधी म्हणजेच मोठमोठ्या आवाजाने. शब्द म्हणजे काय? आवाज, मोठमोठा साऊंड. मोठमोठ्याने रडायला लागला. म्हणजे 2 गोष्टी ह्या एळक्याने केल्या स्वतःचे पूर्वकर्म बघून. एक म्हणजे काय? मोठमोठ्याने हसला पण आणि थोड्या वेळाने लगेच रडला पण मोठमोठ्याने. त्याच्यामुळे हे जे त्याच्या सोबत असणारे जे मानवक होते
किंवा अंतेवासी होते, यांना मोठं विचित्र वाटलं की अरे हा असं काय करतोय, हा येळका असं काय करतोय, जोरजोरात हसतो पण आहे, जोरजोरात रडतो पण आहे. मग त्यांना मोठा प्रश्न पडतो. मग ते जे मानव आहे किंवा अंतेवासी ते येळक्यांना विचारतात, येळक्याला विचारतात की तू असं का करतोस. ते कसं विचारतो बघा. अथ नंग ते मानवा पुच्छन्सु, म्हणजे नंतर त्याला त्या मानवांनी विचारले. पुच्छन्सु सम्म येळक म्हणजे मित्रा येळक त्वं महासद्देन हसी च एव रोधीच, म्हणजे तू मोठमोठ्याने हसलास आणि रडला पण. हसी आणि रोधी हे पास्ट टेन्स मध्ये आहे, लक्षात घ्या. ई प्रत्यय लागलेला आहे. हस आणि रोधला म्हणजे तू या ठिकाणी मोठमोठ्याने हसला पण रड नाही. मग ते विचारतात केनु को कारणेन, म्हणजे कोणत्या कारणाने तू हसलास, आणि केन कारणेन परोधी म्हणजेच काय, कोणत्या कारणाने तू रडलास. कारणेन ही ते तृतीय विभक्ती आहे. तर ते मानवा त्याला विचारतात. मग तुम्ही, मग तो काय म्हणतो, तो येळक काय म्हणतो, तुम्ही मग इमं कारणं अत्तोनो आचार्यस्य संतिके पुच्छयातती. तो काय म्हणतो, तुम्ही मला, तुम्ही म्हणजे तुम्ही, मग म्हणजे मला, इमं कारणं म्हणजे हे जे कारण आहे, अत्तनो आचार्यस्य संतिके म्हणजे स्वतःचे तुमचे जे काही आचार्य जे आहेत ना, त्याच्या जवळ जाऊन किंवा त्याच्या जवळ विचारावे असं तो येळक त्या मानवाकाला म्हणतो किंवा सांगतो. मग ते तेच करतात. मग ते तंग आदाय गंत्वा म्हणजे ते मानवक त्याला घेऊन जाऊन, गंत्वा म्हणजे जाऊन, इदं कारणं म्हणजे हे कारणाला, आचार्यस्य आरोचयसु म्हणजेच काय, आचार्यांना त्यांनी काय केले, सूचित केले, सांगितले. आरोचेसु इथे आचार्यस्य ही कोणती विभक्ती येईल, चतुर्थी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण आचार्याला हे सगळे सांगतात ना, म्हणजे ते ऐकणारे आहे, लाभार्थी आहेत. चतुर्थी विभक्ती. आचार्यो तेसं वचनं सुत्वा, तो आचार्य त्यांचं जे वचन जे आहे म्हणजे त्यांचं जे सांगणं ऐकून, सुत्वा म्हणजे काय, ऐकून, तेसं म्हणजे काय, त्यांचे, तो सर्वनाम आहे इथे. तो सर्वनाम आहे. तेसं अनेक वचनामध्ये म्हणजे त्यांचे वचनं सुत्वा येळकं पुच्छी, मग तो स्वतः तो आचार्य त्या येळक्याला विचारतो. त्याने विचारले. पुच्छी म्हणजे काय, पास्ट म्हणजे विचारले. काय विचारले, कस्मा त्वं येळक हसी कस्मा रोदिती, म्हणजे कस्मा म्हणजे का, व्हाय. कस्मा म्हणजे काय, व्हाय, का तू रडलास आणि का तू हसलास, असे व आचार्य त्या येळक्याला विचारतो. येळको अत्तना कथकम्मं जाती सर ज्ञानेन अनुसरित्वा ब्राह्मणस्य कथेसी. आता इथे येळको म्हणजे आता इथे कर्ता कोण आहे, येळक आहे. कथेसी म्हणजे काय, क्रियापद आहे. कोण सांगतो, येळक सांगतो. काय सांगतो, कथकम्मं सांगतो. त्याचे म्हणजे केलेले कर्म. कथ म्हणजे काय, केलेले कर्म. अत्तना म्हणजे ही कोणची विभक्ती आहे, तृतीय विभक्ती म्हणजे स्वतःच्या द्वारे, म्हणजे तो येळक स्वतःच्या द्वारे केलेले कर्माला जाती सर ज्ञानेन म्हणजे काय, आठवून, रिमेंबर म्हणतो ना आपण, आठवून, अनुसरित्वा म्हणजे आठवून, ब्राह्मणस्य कथेसी म्हणजे ब्राह्मणाला त्याने सांगितले. काय सांगितले, आता बघा तो त्याची मागची कथा कशी सांगतो, फार इंटरेस्टिंग आहे ही कथा. अहं ब्राह्मण म्हणजे मी ब्राह्मण, उभे
तादी सोव मंत झायक ब्राह्मणो होत्वा. म्हणजे अहं ब्राह्मण म्हणजे मी ब्राह्मणा पूर्वी उभे म्हणजे काय पूर्वी तादिश म्हणजे तुझ्यासारखाच. तादिश म्हणजे काय तुझ्यासारखाच. तिथं ए व लागलेला आहे ना त्यामुळे तो च लागलेला आहे. मंत्र जायकस म्हणजे मंत्र आणि अध्यायक ब्राह्मण हुत्वा होऊन मतक भत्तंग दस्सामी ऋतुक जेवण मी देणार असे एकम एळकम मारेत्वा मत्तक भत्तंग दासीन. म्हणजे बघा तो एळक सुद्धा काय सांगतो की ब्राह्मणा मी तुझ्यासारखाच ब्राह्मण होतो आणि त्यावेळेस मी सुद्धा अशा प्रकारे भूत जेवण देणार आणि असं करून मी एका एळक्याला मारून मृत जेवण दिले. तर हा एळक कोणाला सांगतो? कोणाला सांगतो? आचार्यांना. ब्राह्मणाला त्या ब्राह्मणाला. ब्राह्मणाला. हा. हा. सो अह आता स्वाहंग म्हणजे काय? सो अहंग म्हणजे तो मी एकच एळकस घाती तत्ता. हा तो मी ह्या एक एळकाला घाती तथा एकूनु नेसु पंचेसु अत्तभाव सतेसु सीसंग छेदंग पापुनी. आता बघा हा एळकाने म्हणजे हा जो एळक पूर्वी जो ब्राह्मण होता त्याच्याप्रमाणे जो ब्राह्मण होता त्यावेळेस त्यांनी असंच उद्योग केला मतक भत्त एका एळकाला मारला. तर त्याच्यामुळे त्याला काय त्याचे फळ मिळाले बघा. हा तो मी एकच एळकस म्हणजे एकाच एळक्याला घातीत म्हणजे मारून मारल्याने एकेन उनेसु पंचसु अत्तभाव सतेसु म्हणजे एक उने 500 पंचसु अत्तभाव सतेसु एक उने पंचसु अत्तभाव. अत्तभाव म्हणजे काय? जन्म. हा म्हणजे एक उणे 500 म्हणजे काय? 499. आलं लक्षात? एक उनेसु आपण 19 म्हणतो ना 19 29 आपण काय म्हणतो? 29. आलं लक्षात? असं म्हणतो आपण 29 19. तर ते खऱ्या अर्थाने तसं नाही. ते 1 उणे 20 1 उणे 30 असा आहे त्याचा अर्थ आहे. उणे म्हणायला पाहिजे तिथे. पंचसु अत्तभाव सतेसु म्हणजे 500 आपल्याला 499 जन्मामध्ये काय त्याने 499 जन्म घेतले तर प्रत्येक जन्मामध्ये त्याला काय मिळालं? सीस छेदन पापुनी म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये तो गेला 509 आपल्या 499 मध्ये जन्मामध्ये तो गेला. पण तो मेला कसा? कसा मेला तो? सीस छेदन म्हणजे काय? शिरच्छेद झाला. त्याचा काय झाला? शिरच्छेद झाला. तर हे कशामुळे त्याला झालं? कारण त्याने एका एळक्याला मतक भक्त देतो म्हणून त्याचा त्या एळक्याचा त्यांनी काय केला होता? शिरच्छेदच केला होता. म्हणून त्याला पुढचे जे काही जन्म जे मिळाले 499 तर त्या जन्मामध्ये त्याचे दुष्परिणाम किंवा त्याचा विपाक किंवा फळ म्हणून त्याचे सुद्धा शिरच्छेदच झाला 499 जन्मामध्ये. आणि अयं मे कोटियं थितो पंचसतिमो अत्तभाव. आता कोटी म्हणजे एंड शेवटचा. आता माझा हा अयं मे म्हणजे हा माझा शेवटचा थितो पंचसतिमो म्हणजे 506 अत्तभाव जन्म आहे. या आता 499 तर होऊन गेले आणि आता 506 जन्म आहे. आणि आता याच्यामध्ये सुद्धा माझा काय होणार आहे? शिरच्छेदच होणार आहे. तू करणार आहे. आणि आता 506 जन्माचा शिरच्छेद झाला की मी जे पूर्वी केलेलं जे पानाती पाता होतं
त्याच्यातनं जे काही मला मिळालेलं आदिनव आहे, फळ आहे, पापाचं फळ जे आहे, त्याच्यातनं मी काय मुक्त होणार आहे. आलं लक्षात? असं तो म्हणतो. तो अहं अज्ज एव रूपा दुःखा मुंचिसामी. तो मी आज अशा प्रकारे त्या दुःखातनं काय मुक्त होणार. असे सो मनस्स जातो इमिना कारणेन हसी. म्हणजे आनंदी झाल्याने किंवा आनंदी होऊन ह्या कारणाने मी हसलो. असं ते हसायचं ते तसं स्पष्टीकरण तो देतो. एळक आणि रोदनतो काय स्पष्टीकरण रोदनतो पण परंतु म्हणजे रडताना. मग तो ते कारण काय सांगतो बघा. अहं ताव एकं एळकं मारेत्वा पंच जाती सतानी सीस छेदन दुःखं पत्वा अज्ज तम्मा दुःखा मुच्चिसामी. आज ताव एळकं एकं एळकं मारेत्वा म्हणजे आज एका एळकाला मारून पंचजाती सतानी म्हणजे काय 500 जन्म. शीस छेद दुःखं म्हणजे हे जे शीर्ष छेदाचे दुःख प्राप्त करून आज त्याच्यातून म्हणजे पंचमी बघा तम्मा. आज त्यापासून त्या दुःखापासून म्हणजे मी मुक्त होणार. आलं लक्षात? असं तो एळक म्हणतो. अयं पण ब्राह्मण परंतु हे हा ब्राह्मण मग मारेत्वा म्हणजे तो विचार करतो की परंतु हा ब्राह्मण मला मारून अहंवीय म्हणजे माझ्यासारखाच पंचजाती सतानी म्हणजे 500 जन्म सीस छेदन दुःखं लभिसती. म्हणजे याला पण काय माझ्यासारखेच 500 जन्म काय याचं काय होत राहणार शीर्ष छेद होत राहणार. म्हणजे याची कोणी ना कोणी मान कापल्यावर याचा मृत्यू होणार. असं किती करणार किती त्याला हे आहे पापाचं फळ भोगावं लागणार 500 जन्म असे. असे तई कारुण्यानं रोधी म्हणजे त्याच्या करुणेने तो मोठमोठ्याने तो रडला. म्हणजे त्या एळक्याने मी का हसत होतो आणि का रडत होतो त्याचं इथे स्पष्टीकरण केलं आहे की नाही. मग काय मग तो ब्राह्मण काय म्हणतो एळक मा भाई म्हणजे एळका घाबरू नकोस. भाय म्हणजे भय म्हणजे काय भाय म्हणजे काय घाबरणे. मा म्हणजे आपण म्हणतो ना नको अशा पद्धतीने. ना अहं तम मारे सामीती. मग तो काय म्हणतो न अहं म्हणजे मी नाही तुला तंग म्हणजे तुला मारणार नाही. इथे पण भविष्य काळ बघा मारे सामी. मा भाई न अहं तम मारे सामी. एळक माळक तू घाबरू नकोस मी तुला मारणार नाही असे. मग ब्राह्मण तो काय म्हणतो बघा एळका ब्राह्मण हिंग वदेसी. आपण म्हणतो ना एखाद्याला एखादी जर विचित्र गोष्ट करून म्हणतो अरे तू काय बोलतोस काय सांगतोस तसं तो एळक त्या ब्राह्मणाला म्हणतो. ब्राह्मण हिंग वदेसी म्हणजे अरे तू काय बोलतोस. तई मारन तेपी अमारन तेपी न सक्का अज्ज मया मरणा मुच्चिंतू. तो काय म्हणतो अरे तू काय बोलतोस म्हणजे तुझ्याद्वारे मला मारत असताना सुद्धा आज मला किंवा मला मरणापासून कोणीही मुक्त करू शकत नाही. म्हणजे आज माझा मृत्यू हा काय आहे अटळ आहे. म्हणजे ब्राह्मण तू त्याला मारलं नाही तर किंवा मारलं किंवा नाही मारलं तरी आज तर माझं मरण जे आहे निश्चित आहे. या मरणापासून न सक्का म्हणजे कोणीही शक्य नाही कोणालाही शक्य नाही मला याच्यातनं मुक्त करण्याचं. म्हणजे मरणातून वाचवणं हे कोणाला आज शक्य नाही. परत तो ब्राह्मण काय म्हणतो एळक मा भाई म्हणजे घाबरू नकोस. अहं ते आरक्षण गहेत्वा म्हणजे मी
तुला प्रोटेक्शन म्हणजे तुझं रक्षण करून घेऊन तया सद्दीन एव विचरत सामी, म्हणजेच काय, तुझ्या सोबतच, सद्दीन एव म्हणजे तुझ्या सोबतच, विचरित सामी म्हणजे हिंडेल फिरेल, चर म्हणजे काय, फिरणे, विचर सामी हे फ्युचर टेन्स मध्ये आलं, तुझ्या बरोबरच फिरेल असे. असं तो ब्राह्मण त्या येळकाला म्हणतो. मग तो येळक काय म्हणतो ब्राह्मणाला, ब्राह्मण अपमत्तको तव आरक्षो, म्हणजे तुझं जे मला ते प्रोटेक्शन तू देतोय, माझं रक्षण करते, ते काय आहे, अल्पमात्र आहे. अपमत्तको अल्प आहे. परंतु काय, मया कथ पापं महंतं बलवंतं, परंतु माझ्याद्वारे, मया ही तृतीय विभक्ती आहे बघा इथे, माझ्याद्वारे केलेले पाप हे काय, महंतं बलवंत म्हणजे ते खूप बलवंत आहे. म्हणजे तू माझं किती रक्षण केलं तरी मला कोणीही वाचवू शकत नाही. तर मग नंतर पुढे काय, ब्राह्मणो येळकं मुंचित्वा, ब्राह्मणं येळकं मुंचित्वा, मग ब्राह्मण काय त्या येळकाला मुक्त सोडून म्हणजे सोडून देतो. आणि काय म्हणतो, इमं येळकं कस्यचिपी मारेतुम न दस्सामी, म्हणजे ह्या येळकाला द्वितीय विभक्ती, इमं येळकं कोणी सुद्धा, कस्यचिपी म्हणजे कोणी सुद्धा, मारेतुम म्हणजे मारण्यासाठी, न दस्सामी म्हणजे मी कोणीही या येळकाला मारण्यासाठी असं मी बघणार नाही, म्हणजे तो फुल त्याची काळजी घेण्याची त्याची तयारी असते. अंतेवासिके आदाय येळकेने व सद्दीन विचारी, म्हणजे तो नंतर त्याचे जे शिष्य आहेत त्यांना घेऊन त्या येळका सोबतच फिरतो किंवा फिरला, विचारी पाच टेन्स झाला बघा इथे, विचारी चर सद्दीन विचारी. येळको विसठ्ठ म मत्तव एकं पाषाण पिठ्ठिं निस्साय, मग तो येळक जो आहे त्याला मोकळं सोडल्याबरोबर म्हणजे विसर्जन केल्याशिवाय, विसरती म्हणतो ना आपण, तो शब्द इथे विसठ्ठ हे पाच पार्टिसिपल आहे ऍडव्हान्स ग्रामर मधलं, त्यामुळे ते तुम्हाला लक्षात येईल. येळको विसठ्ठ मत्तव म्हणजे तो येळक विसर्जित म्हणजे मुक्त झाल्याबरोबर, एकं पाषाण पिठ्ठिं निस्साय म्हणजे एक पाषाण म्हणजेच काय, मोठा खडक असतो ना, पाषाण म्हणतो ना आपण, पाषाण त्याला पालीमध्ये पाषाण म्हणतात. पिठ्ठिं निस्साय म्हणजे त्याच्या दगडावरचा जो भाग जो आहे त्याच्या आधारे, जात गुंबे गिवं उत्खिपित्वा म्हणजे जे त्या पाषाणावरती आलेले जे काही झाडांचे झुडपं जे आहेत त्या, म्हणजे अशी वरती मान करून, हे बघा इथे ऊ आलेला आहे बघा, परिक्षिप्पित्वा, आणि इथं बघा ऊ खिप्पित्वा असं आहे. म्हणजे मान उंचावून पन्नानी खादितुम आरब्धो म्हणजे पानं जे आहे खाण्यासाठी, आरब्ध म्हणजे काय, सुरुवात करतो, आरंभ करतो असं. मग त्या क्षणी काय होतं, तं खणेनेव म्हणजे त्या क्षणीच, तस्मिन् पाषाणे पिठ्ठे असन्निपती, तस्मिन् पाषाणे पिठ्ठे सप्तमी विभक्ती आहे बघा, म्हणजे त्या मोठ्या दगडाच्या समतल भागावरती, असनी म्हणजेच काय, वीज, असनी म्हणजे काय, वीज, पती म्हणजे पडली, पत म्हणजे काय, पडणे, हे पास्ट टेन्स आहे, पती ईद प्रत्यय लागलेला. आणि मग काय झालं, ततो एका पाषाण सकलिका छिज्जित्वा म्हणजे तेथून
एक पाषाण सकृत म्हणजे त्या दगडाची एक झिल्पी असतो ना, आपली झिल्पी म्हणतो ना आपण, अशी कुऱ्हाडी सारखी तुकडा, एक धारदार तुकडा तुटून छिद्जित्वा एळकस्स पसारित गिवाय पतित्वा सीसं छिंदी. म्हणजे त्या एळकाच्या छट्टे होती, एळकस्स पसारित म्हणजे त्याने जी मान अशी पसरली होती की नाही, वरती केली होती की नाही, गिवाय म्हणजे त्या मानेवरती पडून, पतित्वा म्हणजे पडून, सीसम छिंदी म्हणजे त्याचं शीर्ष जे आहे ते काय झालं, तोडलं, छेदलं. फास्ट टेन्स. महाजनो सन्निपती म्हणजे सगळे लोक काय झाले, मग एकत्र आले. मग तेव्हा, तदा म्हणजे काय, तेव्हा, बोधिसत्व तस्मिन ठाणे रुक्ष देवता हुत्वा निवृत्तो म्हणजे त्यावेळेस भगवान बुद्ध बोधिसत्व होऊन त्या ठिकाणी काय जन्म घेतला होता भगवान बुद्धांनी, रुक्ष देवता. म्हणजे बोधिसत्व कुठल्या जन्मामध्ये होते त्यावेळेस, रुक्ष देवताच्या जन्मामध्ये. रुक्ष देवता हुत्वा निवृत्तो म्हणजे रुक्ष देवता होऊन जन्म घेतलेला होता. सो पसंत सेव तस्य महाजनस्य देवतानुभावेन आकाशे पलंकेन निषिद्धित्वा. त्यांनी म्हणजेच बघत असतानाच त्यांना, तस्य महाजनस्य म्हणजे त्या लोकांना, देवता अनुभावेन म्हणजे देवाच्या प्रभावाने, देवांच्या प्रभावाने, आकाशे पलंकेन निषिद्धित्वा म्हणजे आकाशामध्ये, पलंकेन म्हणजे मांडी घालून, असं आपण जसं जमिनीवर बसतो ना त्या प्रकारे आकाशामध्ये बसून, निषिद्धित्वा म्हणजे बसून, एमे सत्ता म्हणजे ह्या प्राण्यांना, म्हणजे सगळे जे काही प्राणी जे आहेत, सत्ता म्हणजे सगळेच प्राणी, त्याच्यामध्ये मनुष्य पण येतात. एमे सत्ता एवं पापस्य फलं म्हणजे अशा प्रकारे पापाचे फल, जानमाना म्हणजे जाणत असताना, अप्पेव नाम म्हणजेच काय, कदाचित. आता इथे पण निंदा आहे बघा, शायद. अप्पेव म्हणजे काय, कदाचित किंवा शायद. अप्पेव नाम पानाती पातंग न करयुम म्हणजे हे सगळं पापाचे जे फळ आहे तुमचे, जे काय म्हणतो आपण, पानाती पाता करतो, हिंसा करतो ना, हे पाप जे आहे त्याचे फळ जाणत असताना, पानाती पातंग न करयुम म्हणजे प्राणी हिंसा करू नये असे, मधुर सरेन म्हणजे मधुर आवाजामध्ये, धम्मं देशंतो इमं गाथम आह म्हणजे धम्माचा उपदेश देताना ही गाथा म्हणाले. इमं गाथम आह, हा इथे गाथम आह असं वाचायचं नाही, गाथम आह. काय, कोणची गाथा म्हटली, एवंचे सत्ता जानेयुम दुःखायं जाती संभवो न पाणो पाणीनं हन्ने पाणघाती ही सोचती. एवं जर सत्ता म्हणजे प्राण्यांनी अशा प्रकारे जाणले तर काय, दुःखामध्ये काय असतो, दुःखामध्ये काय असतो, जाती संभव म्हणजे पुन्हा जन्म घेणे याचा संभव असतो, आहे की नाही. भगवान बुद्धांनी आपलं जे हे दिलेलं आहे आपल्याला, पतिच्छ समुपाद, त्याच्यामध्ये बघा आहे, जातीपी दुःखा, मरणपी दुःखा, आणि नंतर काय, दुःख भविष्यती किंवा उत्पन्न होणे, आणि त्या दुःखामुळेच काय होतो, परत जन्म होत असतो आपला. न पाणो पाणीनं हन्ने म्हणजे प्राण्यांनी प्राण्यांचा, हन्ने म्हणजे काय, नाश करू नये किंवा त्यांना मारू नये. पाणघाती म्हणजे जो मारतो ना, जो मारणारा आहे त्याला पाणघाती म्हटलेला आहे. ही सोचती तो काय, नक्कीच, इंडीड. सोचती म्हणजे काय, दुःख होतं, त्याला दुःख करतो, तो काय दुःख करतो. जसा हा एळक आणि तो ब्राह्मण त्यांनी त्या प्राण्याचं हे केलेलं, काय म्हणतात त्याला, शिरच्छेद केलं, तर त्यांना 500 जन्म, त्यांचाही परत ज्या जन्मात गेले तिथे शिरच्छेद होऊन दुःखच उत्पन्न झालं. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी प्राण्यांची हिंसा करू नये अशा उद्देशाने ह्या सगळ्या लोकांना धम्मदेशना दिली, आणि
काय अपेक्षा केली की प्राण्यांची अशा प्रकारे हत्या करू नये, आणि जर केलीच तर तुम्हाला अशा प्रकारचं दुःख जे आहे हे दुःख तुम्हाला उत्पन्न होईल, आणि दुःख उत्पन्न झालं की परत तुमचा पुनर्जन्म आहे, पुन्हा जन्म आहे तुम्हाला. कारण जोपर्यंत तुमच्या मनातले विकार पूर्ण नष्ट होत नाही, तुम्ही अनंत होत नाही, तृष्णा तुमची जात नाही, तोपर्यंत ह्या भवचक्रामध्ये मनुष्य किंवा कोणताही प्राणी असो, तो मृत्यू होतो परत जन्म घेतो, मृत्यू होतो तो परत जन्म घेतो, तो होतो अशा प्रकारे ह्या भव संसारामध्ये संसरण करीत राहतो. इथेच जन्मतो आणि इथेच मृत पावतो. तर ते ही जी साखळी जी आहे ही जर तुम्हाला जर तोडायची असेल, या भवचक्रातनं तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल, तर मग तुम्हाला काय करायला पाहिजे? निब्बाण प्राप्त करायला पाहिजे, निर्वाण प्राप्त करायला पाहिजे. आणि निर्वाण प्राप्त करण्यासाठी मग जो काही भगवान बुद्धांनी मार्ग सांगितलेला आहे, सगदागामी, अनागामी, अनंत वगैरे वगैरे विकार जे आहेत ते कसे नष्ट करायचे, विपश्यनाच्या द्वारे कसे नष्ट करायचे, हा सगळा मार्ग भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे याच्यामधनं बोध काय घेण्यासारखा आहे या कथेमधून? जीव हिंसेपासून अलीकडे राहणे. प्राणी हत्या करू नये, हं? प्राणी हत्या करू नये. काय बोध घ्यायचा या कथेमधून? प्राणी हत्या करू नये. प्राणी हत्या करू नये, आणि केलीस तर काय होईल? दुःख भोगावं लागेल. हा, दुःख भोगलं तर मग काय होईल परत पुढे? पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पाचशे जन्म. पुन्हा जन्म घेतला मग पुढे परत काय होईल? परत मृत्यू. 500 जन्म. तर याच्यामधनं आता याच्यामध्ये बघा, हे जे काही सांगितलेलं आहे याच्यामध्ये निरयचं पण खूप माहिती दिलेली आहे भगवान. निरय म्हणजे काय? नरक. तर ते नरक कसा असतो, तिथे प्राणी मात्रा कशा प्रकारे दुःख वेदना सहन करत असतात, भोगत असतात, याचं पण वर्णन दिलेलं आहे. आणि त्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत नरकाचे. तुमच्या कर्माच्या अनुषंगाने तुम्ही त्या ठिकाणी चक्र. तुम्ही त्या वेदना दुःख भोगत असतात. तर ते मेल्यानंतरच भोगतात असं नाही, तर तुम्ही जिवंत असताना सुद्धा तुमच्या कर्माने सुद्धा दुःख भोगतच असतात. जसं तुमचं कर्म असेल त्यानुसार तुम्ही दुःख भोगतच असतात. आणि दुःख भोगणेच म्हणजेच काय? नरक यातना. आलं लक्षात? असे ते शब्द प्रयोग आहेत. परंतु एक नरक जो असतो, मनुष्य जिवंत असताना दुःखाच्या यातना भोगत असतो, तो त्यालाही नरक म्हणतात. आणि मृत्यू पावल्यानंतर तो ज्या जन्मामध्ये जातो त्या ठिकाणी सुद्धा तो त्या कर्मानुसार वेदना दुःख यातना भोगत असतो, त्यालाही नरक म्हणतात. त्याला 4 प्रकारचे नरक आहेत. ते फार मोठा विषय आहे तो गहन. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये नरक, पूर्वजन्म, कर्म, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी थोड्याशा पचायला, समजायला, ऍक्सेप्ट करायला म्हणजे स्वीकार करायला ह्या थोड्याशा कठीण जातील. परंतु कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला त्वरित प्रतिक्रिया न देता तुम्ही वर्ष 2 वर्ष आणखी याच्यामध्ये गहन प्रकारे तुम्ही अभ्यास करा, गोष्टी लक्षात येतील. ओके, कोणाला काही विचारायचं आहे? कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हॅलो, अजून थोडं राहिले की सर? काय राहिलंच का अजून? हो, थोडं आहे की. एवम महासत्तो. हा,
आहे ना, पुढे अजून आहे की शिल्लक. एवं महासत्व अशी काय काय आहे. मी आपल्या पुस्तकात बघतो, मी ते याच्यातून शिकवतो ना तुम्हाला, त्याच्यामध्ये नसेल. आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे अजून पुढे. हो हो बघतो. आता ह्याला घरी यायचं नाही, बोंबाबोंब झाल्यावर येतील. हा, एवं महासत्तो म्हणजे अशा प्रकारे महासत्तो निरय भयेन तज्जेत्वा धम्मं देसेसी. हा बरोबर, हे आहे इथे खाली, इथे आहे. एवं महासत्तो निरय भयेन, बघा हा निरय जो आहे ना, यालाच नरक म्हटलेलं आहे. म्हणजे एवं महासत्तो, महासत्तो कोणाला म्हटलेलं आहे इथे? कोणाच्या माईक मधनं आवाज येतोय, तो माईक बंद करा. माईक कोणाचं चालू आहे? सुरेशचा एक माईक चालू आहे का तुमचा? माझा नाही. फुले सरांचा माईक चालू आहे. पण माझा आवाज नाही येत. काय सायकल ठेवले ते. हा, नरेश मोहिते सरांचा माईक चालू आहे सर. नरेश मोहिते. हा, अशा प्रकारे महासत्व इथे कोणाला म्हटलेलं आहे? भगवान बुद्धांना म्हटलेलं आहे. म्हणजे प्राण्यांमध्ये सर्वात महान, मोठा. निरय भयेन तज्जेत्वा म्हणजे नरकाच्या भयाने घाबरून, तज्जेती म्हणजे काय? घाबरवणे, घाबरणे. धम्मं देसेसी म्हणजे धम्माची, धम्म उपदेश दिला. कोणचे? निरय भयेने, म्हणजे नरकामध्ये तुम्ही जर अशा प्रकारचं जर पाप केलं तर तुम्ही कुठे जाणार? निरयामध्ये जाणार, नरकामध्ये जाणार. अशा प्रकारे त्यांना घाबरून तज्जेत्वा. मग काय झालं? मनुष्यातं धम्मदेशनं सुत्वा म्हणजे मनुष्य त्या धर्मदेशनेला ऐकून, तं धम्मदेशनं सुत्वा त्या धम्मदेशनेला ऐकून, निरय भय भीता म्हणजेच नरकाच्या पासून भिलेले, पाणाती पाता वीर रमिन्सू म्हणजेच त्यांनी सगळ्यांनी काय केलं? प्राण्यांची हिंसा करण्यापासून ते काय झाले? अलिप्त झाले, सोडून दिलं. वीर रमिन्सू, रम म्हणजे काय? हा मूळ धातू आहे, म्हणजे त्याच्यात ते रमले नाही किंवा त्यांनी ते सोडून दिलं. पानाती पाता म्हणजे पंचमी विभक्ती आहे बघा. पानाती पाता म्हणजे प्राण्याच्या हिंसेपासून अलिप्त झाले. बोधिसत्वोपी म्हणजे बोधिसत्व सुद्धा धम्मं देसेत्वा महाजनं शिले प्रतिष्ठापेत्वा यथा कम्मंगतो म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा बोधिसत्वांनी सुद्धा धम्माचा उपदेश देऊन जे लोक आहे, महाजन जे होते म्हणजे सगळे जे लोक आहेत, त्यांना काय? शिलामध्ये प्रतिष्ठित करून, शिले प्रतिष्ठित करून, शिलामध्ये प्रतिष्ठित करून यथा कम्मंगतो म्हणजेच काय? ज्याप्रमाणे जे काही कर्म होते किंवा जे काही ऍक्शन होती त्याप्रमाणे ते गेले. आणि महाजन सुद्धा म्हणजे लोक सुद्धा बोधिसत्वस्य ओवादे ठत्वा म्हणजे बोधिसत्वांचा जो काही धम्मदेशना जे आहे, हा जो उपदेश आहे त्याच्यामध्ये उभे म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिष्ठित होऊन, दान आदीनी म्हणजे दान वगैरे करून, पुण्यानी किंवा पुण्य करून, कत्वा म्हणजे काय? करून, देवनगरं पुरेसी म्हणजे देवनगराला काय? पूर्ण केले किंवा गेले. सत्था इमं धम्मदेशनं आहारित्वा अनुसंधिं घटेत्वा जातकं समोधानेसी म्हणजेच मग भगवंतांनी ही धम्मदेशना आणून, म्हणजे कोणची? ही अतीतामधली, हा त्याची अनुसंधी म्हणजे त्याचा संबंध जोडून घटेत्वा ही जातक कथा जी आहे ती काय केली?
कनेक्ट केली. म्हणजे वर्तमान काळातील जो काही प्रसंग होता त्या प्रसंगाला ह्या जुन्या जी अतीत काळातली जी कथा होती त्याच्याशी कनेक्ट केली. आणि त्यावेळेस काय म्हणतात भगवान, अहं तेन समयन रुक्ष देवता अहोसी. मी त्या काळामध्ये काय होतो, अहोसी म्हणजे होतो किंवा झालो, रुक्ष देवता. अशा प्रकारे ही मतक भक्त जातक कथा आहे. याच्या पुढे तुम्ही करणार का पानाती पाता? नाही. 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 समूधानेशीचा काय अर्थ? हं? समूधानेशीचा अर्थ कनेक्ट करणे म्हणजे जोडणे. हा. हा, जोडणे, कनेक्ट करणे म्हणजे काय, जोडणे असं. समोधानेसी, समोधान. तर तुमच्या अंगावरती दात जरी बसला ना बर का, तर त्याला मारायचं नाही. मारतो की. तुम्ही डासाला मारलं की तुमचा पुढचा जन्म डासामध्ये, आणि परत तुम्हाला कोणीतरी माणूस मारणार. पण आम्ही मारतोच डासाना. मारायचं नाही हो, हाकलून द्यायचा. ते जात नाही. हाकलून जात नाही. थोडक्यात काय की प्राणी हिंसा करताना बर का, गमतीचा भाग सोडून द्या, प्राणी हिंसा करताना काय होतं की आमच्या मनामध्ये काय होतं, द्वेष निर्माण होतो, है की नाही. द्वेष निर्माण होतो म्हणजेच काय, विकार उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होतो, है की नाही. तर पानाती पाता केली नाही तर द्वेष किंवा क्रोध, संताप हा विकार उत्पन्न होणार नाही. म्हणजेच काय, तुम्ही काय अगदी शांत पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन जगणार. हा एवढा अगदी सिंपल आणि साधा उपदेश आहे भगवान बुद्धांचा. म्हणायला साधा आणि सिंपल आहे, परंतु प्रत्यक्ष पाळायला खूप अवघड आहे. समजलं? चला, अजून कोणाला काही विचारायचं याच्यावरती किंवा काही स्वतःचे मत मांडायचे असेल तर मांडू शकता, सांगू शकता, वेगळ्या पद्धतीने मोकळेपणे चर्चा करू शकता. एक 5 मिनिट आहे आपल्याकडे. चला, थांबूया इथे. चालेल सर. हो ओके. हो. ओके थँक्यू सर. सर. ओके गुड नाईट. ओके, वेलकम. थँक्यू. ओके सर, थँक्यू. ओके, थँक्यू.